विधायक सुधीर मुनगंटीवार को मंत्री पद न दिए जाने पर भाजपा पदाधिकारी एवं कार्यकर्ताओं ने अपनी नाराजगी जाहिर करते हुए उनके संघर्ष में खड़े रहने की बात करते हुए क्या कहा, आइए देखते हैं इस खबर में। बल्लारपुर विधानसभा के विधायक सुधीर मुनगंटीवार जो विदर्भ के एकमात्र विधायक हैं जिन्होंने 7 बार विधानसभा चुनाव जीता और इस बार उन्हें मंत्रिमंडल में स्थान न मिलने के कारण अनेक समर्थक काफी निराश दिखाई दे रहे हैं और चंद्रपुर में उनकी नाराजगी साफ तौर पर देखी जा रही है। जहां कुछ कार्यकर्ताओं ने सुधीर मुनगंटीवार को मंत्रिमंडल में स्थान मिले इसके लिए नागपुर तक पदयात्रा निकाल रहे हैं, वहीं दूसरी ओर विधायक सुधीर मुनगंटीवार के समर्थक तथा भाजपा के कुछ पदाधिकारियों ने भी खुलकर विधायक सुधीर मुनगंटीवार का समर्थन किया और उन्होंने कहा कि उनके संघर्ष में हम साथ में हैं। तो आइए सुनते हैं इसके संबंध में भाजपा नेता डॉक्टर मंगेश गुलवाड़े ने क्या कहा। आदरणीय डॉक्टर सुधीरभाऊ मुनगंटीवार यांचं महाराष्ट्राच्या राजकारणातील योगदान आणि त्यांची भूमिका ही नेहमीच वाखाणण्याजोगी राहिलेली आहे। महाराष्ट्रामध्ये सतत 7 वेळा आमदार म्हणून निवडून येणं, अर्थमंत्री म्हणून महाराष्ट्राचं शिल्की अर्थसंकल्पीय म्हणजे 1175 कोटी रुपयांचं शिल्की अर्थसंकल्प सादर करणं, वनमंत्री म्हणून असताना 33 कोटी वृक्ष लावण्याची योजना असणं, सांस्कृतिक मंत्री म्हणून काम करीत असताना महाराष्ट्राचं राज्यगीत म्हणून जय जय गरजा महाराष्ट्र माझा हे राज्यगीत म्हणून समोर आणणं आणि यासोबत राज्याच्या सोबत चंद्रपूर जिल्ह्याच्या विकासाचा भूमिका मांडणारे त्यामध्ये या ठिकाणी चालू असणारं SNDT विद्यापीठ असे ना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय असे ना, यामध्ये असणारे एशिष्टांक असे ना, बांबूचा रिसर्च प्रोजेक्ट असेल, या ठिकाणी असणारे बॉटॅनिकल गार्डन असेल, असे विविध उपक्रम योजना विकासाचे कामं महाराष्ट्रामध्ये आदरणीय नामदार सुधीर भाऊंनी केलेलं आहे आणि याच माध्यमातून पुढे जात असतानाच समोर दिला शब्द केला पूर्ण हे ब्रीद वाक्य घेऊन ते नेहमीच जनतेची सेवा करत आलेले आहे आणि अशा या व्यक्तिमत्वाला, अशा या नेत्याला, या नेत्याचं महाराष्ट्राच्या या नवीन मंत्रिमंडळामध्ये नाव नसतं हे आमच्यासाठी धक्कादायक आहे। आम्हाला त्याचं अतीव दुःख आहे। परंतु नामदार सुधीरभाऊ मुनगंटीवार हे नेहमीच शून्यातून विश्व निर्माण करणारं नेतृत्व आहे। समोर येताना ज्या काही सेवा काम करीत असतात, जनतेच्या सेवा करीत असताना आपले शब्द ते पूर्ण करतात आणि याच माध्यमातून पुढे हे आपल्या देशाचं राष्ट्रसेवा प्रथम, नंतर पक्ष आणि नंतर स्वतः हे सर्व काम अशा पद्धतीने ते करीत असतात। पक्षाचा आदेश ते नेहमीच पाळत असतात आणि पक्षाचा आदेश आता नेहमीच पुढे येणारा एक नवीन मोठी जबाबदारी त्यांच्या अंगावर येणार आहे। तर या संपूर्ण पूर्ण मार्गक्रमणासाठी आम्ही सुधीर भाऊंना शुभेच्छा देतो आणि आम्ही त्यांना सांगू इच्छितो की कितीही संघर्ष असेल ना, आपण सुधीर भाऊंच्या सोबत राहणार आहोत। सुधीर भाऊ आप आगे बढ़ो, हम आपके साथ हैं। वहीं इस मौके पर कुछ महीनों पहले कांग्रेस से भाजपा में प्रवेश करने वाली कांग्रेस की पूर्व महिला जिलाध्यक्षा तथा वर्तमान में भाजपा की नेता नम्रता आचार्य ठेमसकर ने क्या कहा, आप स्वयं सुने उन्हीं की वाणी। सुधीर भाऊ आदरणीय चंद्रपूर जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना मी वयाच्या 14व्या वर्षापासून ओळखते आणि तेव्हापासून मी त्यांचं काम बघितलेलं आहे। ते जो विषय हातात घेतात त्या विषयाचं ते सोनं करणारे व्यक्तिमत्व आहे आणि मला असं वाटतं की आता सुद्धा समोर पक्ष त्यांना ती जी जबाबदारी देईल, जेव्हा त्यांना जी जबाबदारी मिळाली, ते राष्ट्रीय युवा मोर्चाचे उपाध्यक्ष सुद्धा राहिलेले आहे, ते प्रदेशाचे अध्यक्ष सुद्धा राहिलेले आणि तेव्हा सुद्धा त्यांनी पक्ष संघटनेचं अतिशय चांगलं काम भारतीय जनता पक्षाचं महाराष्ट्रात केलेलं आहे। त्याचप्रमाणे अर्थमंत्री म्हणून सुद्धा सर्वोत्कृष्ट अर्थमंत्री म्हणून त्यांना पुरस्कार मिळाला आहे, तेव्हा सुद्धा त्यांनी अतिशय चांगलं काम केलेलं आहे। चंद्रपूर जिल्ह्यासाठी मोठे मोठे प्रोजेक्ट जे आजपर्यंत आजतागायत कोणताही नेता आणू शकलेला नाही, ते प्रोजेक्ट आदरणीय सुधीर भाऊंनी आणलेलं आहे आणि पक्षाने जेव्हा जबाबदारी दिली त्यानंतर सांस्कृतिक खात्याची जबाबदारी दिली, मत्स्य व्यवसायाची दिली, वन खात्याची दिली, मत्स्य व्यवसायासारख्या खात्याकडे सुद्धा त्यांनी लक्ष देऊन ते जे खातं आहे ते फायद्यामध्ये कुठेतरी आणून दाखवलं। म्हणून आम्हाला विश्वास आहे की सुधीर भाऊ जिथे हात लावेल त्याला सोनं केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यामुळे पक्षाचं नेतृत्व त्यांना जी संधी देईल, यापुढे सुद्धा जी संधी देईल त्याचं ते सोनं करेल हा आम्हाला विश्वास आहे आणि आम्ही सुधीर भाऊंना
मनपूर्वक त्यासाठी एक कार्यकर्ता म्हणून मी मनपूर्वक त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद. CTV के लिए हमारे प्रतिनिधि वैभव यारकर की रिपोर्ट।